निळाशार समुद्र, रुपेरी वाळू आणि माडांच्या बागा, सिंधुदुर्ग जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते हेच निसर्गदत्त सौंदर्य. म्हणूनच देश विदेशातील पर्यटकांची पावलं आपसुकच मालवण आणि लगतच्या किनाऱ्याकडे वळतात. पण आज याच सौंदर्याला कोणाची तरी नजर लागली आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सिंधुदुर्गच्या या निसर्गरम्य किनाऱ्यांवर पर्यटकांचे स्वागत लाटांच्या गाजांऐवजी कचऱ्याने व्यापलेले किनारे करत आहेत. विशेषतः मालवणचे जगप्रसिद्ध किनारे आज कचऱ्याच्या वेख्यात सापडले आहेत. प्लास्टिकच्या बाटल्या आणि काचेचे तुकडे यामुळे पर्यटकांना वाळूवर चालणेही कठीण झाले आहे. समस्या फक्त कचऱ्याचीच नाही, तर किनाऱ्यांवर वाढलेला भटक्या कुत्र्यांचा वावर हा चिंतेचा मोठा विषय ठरत आहे. समुद्रस्नानासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये या कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. लहानांपासून थोरांपर्यंत अनेकांना या त्रासाला सामोरे जावे लागत असून सुरक्षिततेच्या प्रश्नामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जर हीच परिस्थिती राहिली तर पर्यटकांनी पाठ फिरवण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. आता वेळ आली आहे कृतीची. स्थानिक प्रशासनाने आणि संबंधित प्राधिकरणाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन किनाऱ्याच्या स्वच्छतेची आणि सुरक्षिततेची जबाबदारी तातडीने उचलावी, अशी मागणी जोर धरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सौंदर्य टिकवायचे असेल तर प्रशासन आणि नागरिकांनी दोघांनीही सज्ज व्हायला हवे, असे मत पर्यटकांमधून व्यक्त केले जात आहे. तुम्ही पळतात GNH.